नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम कुसुम योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी सौर ऊर्जासाठी अर्ज भरले होते। म्हणजे शेतकऱ्यांना सौर पंप मिळावा ही प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा आहे। शेतकऱ्यांनी अर्जही भरले आहेत, पण काही शेतकऱ्यांना त्याबाबतचे मेसेज येत नाहीत किंवा त्यांना कळत नाही की नेमका आपण अर्ज भरलाय। मग अर्ज भरल्याच्या नंतर आपल्याला पैसे भरायची नेमकी लिंक कधी येणार किंवा पैसे भरायचा SMS कधी येणार, मग आपल्याला पंप लागलाय का नाही लागलाय याचं नेमकं कधी कधी मेसेज सुद्धा येत नाही। आता पीएम कुसुमचे काही जणांनी भरलेले आहेत, त्यामध्ये MECDCL आणि मेडा असे दोन पर्याय आहेत। आणि त्यानंतर आता ही मुख्यमंत्री एक सौर पंप योजना आली होती, त्यानंतर आता मागेल त्याला सौर पंप योजना, या योजनेमध्ये पण बऱ्याच शेतकऱ्यांनी भरले। आता अर्ज भरल्याच्या नंतर मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये पैसे भरण्याचा मेसेज काही कोणत्या शेतकऱ्याला आला नाही, मात्र स्टेटस चेक केल्याच्या नंतर त्यामध्ये पैसे भरण्याचा ऑप्शन आलं होतं आणि बरेच शेतकऱ्यांनी त्यामध्ये पैसे भरलेत आणि काही गोंधळातच आहेत की आणखी भराव की नाही। मात्र शेतकरी मित्रांनो, जी अधिकृत लिंक आहे MECDCLच्या वेबसाईटवर जाऊन आपण जर मागेल त्याला सौर पंप योजनेच्या पोर्टलवर गेलो तर त्या माध्यमातून जर कोणाला पैसे भरायचा ऑप्शन आलेला असेल तर त्या शेतकऱ्यांनी भरून घ्यायचे। कोणालाही जर व्हॉट्सअपवर आली, कोणीतरी मेसेज मधून आली तर अशा लिंकवर पेमेंट करू नका, कारण धोका सुद्धा होऊ शकतो। या अगोदर पीएम कुसुम योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना याबाबत पैशासाठी ते धोका बसला होता, म्हणजे पैसे वायाला गेले होते। ती काहीतरी फ्रॉड लिंक होती आणि त्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। आता शेतकरी मित्रांनो, पीएम कुसुम योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते मग त्या शेतकऱ्यांनी बरेच प्रश्न विचारले किंवा आपण कुसुम योजनेमध्ये भरलेला आहे पीएम कुसुमच्या, मग आता मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये भरावा का नाही भरावा अशा गोंधळात सुद्धा बरेच शेतकरी होते। पण शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा महत्वाचा यासाठी आहे की ज्या शेतकऱ्यांनी पीएम कुसुम योजना म्हणजे प्रधानमंत्री कुसुम सौर ऊर्जा योजना जी होती मोटर पंपसाठी, त्या योजनेतील ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांच्यासाठी महत्वाचा व्हिडिओ आहे। आता ज्या शेतकऱ्यांना याबाबतचे SMS आले नसतील किंवा त्यांना कळालं नसेल की आपला नंबर लागलाय का नाही यामध्ये, तर त्या शेतकऱ्यांना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे कळणार आहे की आपल्याला ते लिस्ट कशी बघायची, नेमकं आपलं त्यामध्ये नाव आहे का नाही। तर या बाबतीत हा महत्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बघता येईल की आपलं नाव या पीएम कुसुम योजनेमध्ये आलेलं आहे का नाही, मग त्यामध्ये तुमची कंपनी कोणती आहे अशी सविस्तर ज्या 2024 ची लिस्ट पाहू शकता, 2023 ची पाहू शकता, तुम्हाला सर्व इत्तेंभूत त्यामध्ये लिस्ट बघता येते। त्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही याची संपूर्ण माहिती आणि तीही मोबाईलवर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कसं बघायचं मोबाईलवर याची सविस्तर माहिती देणार आहे। त्यामुळे मित्रांनो एकच करा, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अगोदर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण याबाबतची सविस्तर माहिती देण्याचा आपण या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो। तर चला आपण मोबाईलवर सविस्तर बघूया की या लिस्टमध्ये आपलं नाव आहे का नाही ते कसं बघायचं। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला मोबाईलवर काय करायचं आहे, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये क्रोम नावाचं ब्राउझर असतं। मग या क्रोम नावाच्या ब्राउझरला ओपन करून घ्यायचं। आता यामध्ये ओपन केल्याच्या नंतर आपल्याला इथं टाईप करायचं आहे प्रधानमंत्री कुसुम असं स्पेलिंग टाईप करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सर्च करता येणार आहे प्रधानमंत्री कुसुम। तर इथं खाली येतं नाव ते प्रधानमंत्री कुसुम योजना, यावर क्लिक करायचं आणि त्यानंतर आपल्याला खाली घ्यायचं। त्यानंतर ही जी वेबसाईट दिसते पीएम कुसुम योजना मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी, यावर क्लिक करायचं आहे। आता यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ते सूचना दाखवतंय की प्रधानमंत्री कुसुम योजना के नाम पर धोखाधड़ी करने वाली वेबसाइटों से सावधान। तर ही वरी फुल्ली दिसते, हिला टच करायचं आणि त्यानंतर इथं सर्व आपल्याला माहिती दिसते। आता यामध्ये ए कंपोनंट, बी कंपोनंट, CIPS, CFLS असे ऑप्शन होते त्यावेळेस भरण्याचे। आता त्यामध्ये नंतर आपल्याला हे संपूर्ण वरी घ्यायचं आहे। आता हे वरी केल्याच्यानंतर आपल्याला खाली याची बेनिफिशियरी लिस्ट दिसते, त्या आपल्याला बेनिफिशियरी लिस्टमध्ये जायचं आहे आणि त्यामध्ये बघून घ्यायचं मित्रांनो की आपल्याला यासाठी
आपलं नाव निवडलं आहे का नाही, त्या लिस्टमध्ये नाव आहे का नाही. तर इथं दिसतं आहे स्कीम बेनिफिशियरी लिस्ट. तर यावर क्लिक करायचं आहे. आता लिस्टवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला अशा ऑप्शन येतं स्कीम बेनिफिशियरी लिस्ट. यामध्ये आपलं राज्य निवडायचं आहे. अगोदर हरियाणा येतं तर त्यामध्ये आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे. आता राज्य निवडते वेळेस येथे महाराष्ट्र मेडा आणि महाराष्ट्र MACDCL असे 2 ऑप्शन आहेत. आता आपण दोन्हीही ऑप्शनमध्ये बघू शकता आपण जसा फॉर्म भरला असेल त्याप्रमाणे. तर समजा आपण उदाहरणादाखल मेडा निवडूया. मेडा निवडल्याच्या नंतर इथे जिल्ह्याचा ऑप्शन आहे. आता आपल्याला जो कोणता आपला जिल्हा निवडायचा असेल त्याप्रमाणे आपण आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे. समजा आता लातूर जिल्हा आपण निवडला आहे. त्यानंतर पंप कॅपॅसिटी. आता आपण किती HP अर्ज भरलेला आहे, म्हणजे अर्ज भरते वेळेस आपण कोणता पंप चॉईस केला होता त्यामध्ये, किंवा आपल्या शेतीच्या क्षेत्रानुसार आपल्याला जो मिळेल त्याप्रमाणे आपण 3 HP 5 HP जसा असेल तसा निवडून घ्यायचा आहे. समजा आपण 5 HP निवडूया. आता त्यानंतर इयर ऑफ इन्स्टॉलेशन. आता यामध्ये जे वर्ष आहे त्याप्रमाणे वर्ष निवडायचं आहे 2024. त्यानंतर इथे गो ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि हे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथे खाली ही लिस्ट दिसते. आता ही इथं लिस्ट दिसते. MKID दिसतो, शेतकऱ्याचं नाव दिसतं, सुभाष सूर्यकांत गुंडारे असं पूर्ण नाव दिसतं. आता ही लिस्ट आपल्याला बघायची तर यावर बघायला अवघड जातं. मग ही डाउनलोडसुद्धा आपल्याला करता येते. आता हे डाउनलोड कशी करायची तर ते सुद्धा आपण बघूया. याप्रमाणे आपण इथे बघू शकता या लिस्टमध्ये आपलं नाव आहे का. आणि आपल्याला जर येथेच बघायची तर आपण इथं 1 ते 10 ऑप्शन दिले आहेत. यानंतर नेक्स्ट ऑप्शन घ्यायला आपण इथं क्लिक केलं की 11 ते 20 दिसतात. यामध्ये परत आपण असं बघू शकतो की यामध्ये आपलं नाव आहे का नाही. आता हे मोबाईलवर डाउनलोड करायचं ऑप्शन येत नाही, ते PCवर येत होतं. त्यामुळे आपण ते PCवर सुद्धा याप्रमाणे बघू शकता. म्हणजे कम्प्युटरवर आलं आहे हे जे ऑप्शन दिसतं इथं PDF, XLS आणि CSV. तर यामध्ये आपल्याला सोपं जातं बघायला PDF. तर याप्रमाणे PDFला क्लिक करायचं. त्यानंतर असं डाउनलोड होतं आणि डाउनलोड झाल्याच्यानंतर ॲडोब ॲक्रोबॅटला टच करायचं आणि त्यानंतर आपल्याला ते ओपन होती लिस्ट. आता ही लिस्ट इतकी बारीक आहे की ही बघायची कशी, तर ही अशी झूम करून बघू शकता किंवा वरी एक ही चाळणी दिसती, या चाळणीला टच करायचं आणि यामध्ये आपण ते नाव बघू शकतो. आता नाव बघायचं तर एकतर नाव टाकून बघा किंवा तुमच्या तालुक्याचं नाव टाकून बघा किंवा गावाचं नाव टाकून सुद्धा बघू शकता. म्हणजे यामध्ये गावाचे नावसुद्धा आहेत. समजा आता देवणी गावाचं नाव बघायचं आपल्याला, DEONI देवणी टाकायचं आणि खाली जे ऑप्शन दिसतं एक चाळणीचं यालासुद्धा टच करायचं. हे सर्च केलं इथं हे देवणी दिसतंय. आता देवणीचे हे शेतकऱ्याचं नाव आहे, या शेतकऱ्यांना हा पंप लागलेला आहे. तर अशाप्रमाणे आपण सहजरित्या सोप्या पद्धतीने बघू शकतो. ज्यांना बघायचं असेल तर ते याप्रमाणे बघू शकतात. तर मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.